एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर 2 जुलै 2023ला राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार हे शिवसेना आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. पण अजित पवारांच्या या भूमिकेनंतर सर्वसामान्य नागरिकांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू झाली. पण या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता खुद्द अजित पवार यांनी आपली भूमिका एका पत्राद्वारे सविस्तर स्पष्ट केली आहे. अजित पवारांनी आपल्या सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करत आपली भूमिका सांगितली. अजित पवारांनी म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला. त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं हा पत्रप्रपंच. सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणलं, कोणी मला मंत्रिपद दिलं, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरं तर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली. त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती. त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट आणि परिश्रम केले. इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतलं. 3 दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हतं, तर त्याचा लोकांची कामं करण्याचा कसा उपयोग करता येईल यावर माझा कायम भर राहिला. पहाटे 5 वाजून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली. कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक आणि विकासाची कामं वेगानं मार्ग लावावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम दिले, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासून राजकारण, समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिलं. आजही आणि भविष्यातही विकास हाच माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एक कलमी कार्यक्रम असेल. काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हीचा अनुभव घेतला. तर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. विचारधारा, ध्येय, धोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामे वेगाने मार्गी लावावी त्याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. याचा कोणताही अवमान करणं, कोणाच्याही भावना दुखावणं, कोणालाही दगा देणं किंवा पाठीत खंजीर खोपसणं असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता आणि कधीच नसेल. कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणं आणि युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झालं. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे. सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्व विकास कामे वेगाने मार्गी लागतील, ही स्वच्छ भूमिका आहे. यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता आणि नसेल. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे तो मला महत्त्वाचा वाटला. कडकर नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे. कामावर आमचे आस्त प्रेम आहे. त्यांच्या समवेत माझ्या भविष्यातील विकास कामाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणं शक्य होईल असे मला वाटल्यानं मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या राज्याला विकासात अग्रेसर कसं करता येईल या उद्देशानं मी ही भूमिका स्वीकारली. मी सत्तेत आल्यानंतर विकासात आलेली गती आपण अनुभवली आहे. वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणं असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे. यापुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळून विकासाची ब्ल्यूप्रिंट राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्वसामान्य नागरिकांनी माझ्यासोबत यावं, वडीलधारी मंडळांनी आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतो, असं अजित पवारांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलं. आता अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आणि चर्चांना उत्तर दिल्यानंतर शरद पवार गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. तरी अजित पवारांच्या या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर कळवा.